चांगल्या माणसाचं आहे पण चांगलं नाही. त्याचं कारण श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेली सगळी दैवी संपदा ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या जीवनामध्ये वसवली त्या विश्वास भाऊंचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. वर्षभरानंतरही अजूनही विश्वास बसत नाहीये की विश्वास भाऊ नाही आहेत. मला असं वाटतं जगणं आणि मरणं याच्या वास्तव आणि कल्पना यात भेद आहे. कल्पना म्हणजे इमॅजिनेशन आणि वास्तव म्हणजे रियालिटी. आम्हाला वाटतं ते कल्पना आहे आणि असतं ते वास्तव आहे. माणूस जिवंत आहे हे जगणेपणाने सिद्ध होत नाही आणि तो मेलाय हे मरणाने सिद्ध होत नाही. त्याचं कारण आहे श्रोते हो, बरीच माणसं जगतायत पण जिवंत नाहीयेत आणि बरीच माणसं आता जिवंत नाहीत पण ती मेली नाहीयेत. ते म्हणाले हे विधान, माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे, मला कोणत्याच गोळ्या चालू नाहीयेत. मी जे विधान आपल्या पुढे ठेवलंय, बरीच माणसं जगत आहेत पण ती जिवंत नाही आहेत. मग जिवंतपणा म्हणतात कशाला? एखाद्या सत्कर्माची कल्पना आपल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इतक्या सद्गुणांनी संपन्न आणि उंचीवरचं जीवन जर आपण बनवू शकलो तरच आपलं जगणं जिवंत आहे असं म्हणावं. श्रोदेव हो, आपण कोणत्याच खिजगंतीत नसतो. म्हणजे फक्त खायला काळ आणि भुईला भार असं आपलं जीवन असेल तर आपला जगणेपणा जिवंतपणा ठरू शकत नाही. आणि बरीच माणसं आता जिवंत नाहीत पण ती मेली सुद्धा नाहीयेत. का? आपल्या सद्गुणांनी आणि त्या सद्गुणांना धारण करून केलेल्या सत्कर्मांनी त्यांना अजरामर केलंय. त्यांचा अभाव या सृष्टीत अशक्य आहे आणि तो कोणाला अपेक्षितही नाही. जेव्हा एखादा सज्जन आपल्या जीवनाला सद्गुणांनी मंडित करतो तेव्हा तो सगळ्यांच्या लक्षात राहतो, कारण त्या सद्गुणांना घेऊन त्यांनी केलेलं सत्कर्म सगळ्यांच्या लक्षात असतं. तुका म्हणे राही आठवण चित्ती, तुका म्हणे राही आठवण चित्ती, तुका म्हणे राही आठवण चित्ती, तुका म्हणे राही आठवण चित्ती. ऐसी कृपा संती केली तुम्ही, केली तुम्ही, ऐसी कृपा संती केली तुम्ही, केली तुम्ही, ऐसी कृपा संती केली तुम्ही, केली तुम्ही, ऐसी कृपा संती केली तुम्ही. कोणतरी मीठ टाकील असं 3 जणी किचन मध्ये असल्यामुळं मला वाटलं.